असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपण खेळवली जाते. श्री कालभैरवनाथ क्रिकेट क्लब करंदी आयोजित आमदार चषक 2024 ची स्पर्धा आणि या स्पर्धेचा एक अंतिम दिवस आज आपण पाहिलं तर शुक्रवारच्या गटातून विवर टीम या टीमचा एक दर्जेदार खेळ राहिला गेला आणि या मैदानामध्ये एक सांघिकता पाहायला भेटली गेली त्या विवर टीम कडून आणि या जोरावरती आज जर पाहिलं तर या स्पर्धेत बक्षीस पात्र ठरली गेली आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर दुसऱ्या गटातून दुसरी टीम या अंतिम बक्षीस पात्र ठरली गेली ती म्हणजे देवदेववाडी ही टीमचा एक उत्तम खेळ राहिला गेला स्पर्धेमध्ये आणि एक बक्षीस पात्र ठरली गेली आणि एक तिसऱ्या गटातील एक मॅच आज आपल्याला शिल्लक आहे ते आज आपण खेळवणार आहोत ती म्हणजे खर्ची वर्सेस दत्तकृपा आलेवाडी यामधून एक संघ तिसरा संघ बक्षीस पात्र ठरणार आहे आणि हा चौथा गट आपण पाहतो. या चौथ्या गटातून दोन्ही संघ जर पाहिलं तर एक एक सामना जिंकलेत. एक उत्तम खेळ राहिला गेला या दोन्ही टीमचा आणि या उत्तम खेळाच्या दर्जावरतीच आज आपण या स्पर्धेतील आमदार चषक 2024 चा प्रवास इथं पुढे चालू राहिलाय. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या रामवाडी टीम. आपल्याला एवढा वेळ नाहीये, 20 मिनिटांचा अवधी आपल्या समोर असणार आहे क्षेत्ररक्षणासाठी. आपण लगेच क्षेत्ररक्षण खुलं करून द्या. 10:12 झालेत. आपला खेळ इथं चालू होईल आणि 20 मिनिटांचा अवधी म्हणजे आपल्याला 10:32 आपली षटकं फेकून झाली पाहिजेत. चला उपनजोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. दोन जोडी मैदानामध्ये उतरली जात्या. सचिन धनावडे आणि रणजित पवार ही जोडी मैदानामध्ये दाखल या. क्षेत्ररक्षण सजवून घेतलं गेलं या म्हणजे रामवाडी टीमनं तर आपण नक्कीच मॅच कडे वळणार आहोत आणि आज आपण जर पाहिलं तर रामवाडी टीम एक आदर्श खेळाडू कसा असावा आणि त्याच्या समोर त्याचा खेळ कसा असावा. आदर्श खेळाडू आपण जर पाहिलं त्याच्या समोर आज आपण खेळतोय, एक स्पर्धा आजमावतोय, एक अनुभव घेतोय तो म्हणजे जावली भागातील एक रन मशीन नावानं ओळखला जाणारा रणजित पवार. रामवाडी टीम जर पाहिली तर या रणजित पवार टीमचा खरोखर फॅन असणार आहे. आज आपण म्हणतो एक आवडता खेळाडू हा जावलीतील कोणता असावा तो रामवाडी टीमनं जाणला गेलाय तो म्हणजे रणजित पवार. त्याच्या समोर आपल्याला खेळायचं आहे, खेळ करून दाखवायचा आहे. गोलंदाज निघाला जातो या तो म्हणजे फुलटा चेंडू यावर फटका जरूर खेळला गेला, यावरती गॅप शोधला जातो या पण क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला गेला. एक सिंगल धाव घेतली येता. सिंगल धाबीनं आपलं खातं खोललंय सचिन यांनी. सुरुवात केली जाते आणि गोलंदाज आपण जर पाहिलं तर अनिकेत पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय. समोरचा फलंदाज जर आपण पाहिलं तर रणजित हा स्ट्राईक वरती आलाय. चांगला चेंडू, कोलवरचा चेंडू, त्याला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केलाय कारण की आपल्याला एकेरी धाव घ्यायची आहे, धीम्या गतीनं सुरुवात करायची आहे. म्हणजे जो खेळाडू जर पाहिला तर एक उत्तम खेळाडू, दर्जेदार खेळाडू आणि जो हुशारीनं खेळणारा हा खेळाडू जर पाहिला तर रणजित एक अनुभव चांगला आहे. आपल्याला इथं मैदानामध्ये थांबायचं आहे या पद्धतीने खेळ करणारा हा रणजितनं एक पहिला चेंडू सन्मान दिला जातो या एकेरी धाव घेतली जाते या. लगेच प्रयत्न केला गेला आणि याही वरती एक एक सिंगल धावा जमवल्या जात आहेत. कारण एक आपण प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे एक एक धावा जमवतो ना त्यावेळी फलंदाजाचं एक मनोबल वाढलं जातं कारण की आपण स्ट्राईक रोटेट करतोय, एकेरी धाव जमवतोय कारण की डॉट चेंडू गेला की प्रेशर येतं आणि त्या प्रेशर मात्र आपल्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातो या दोन फलंदाजांकडून. यावेळी फटका खेळला गेला, कव्हरच्या डोक्यावरून फटका खेळला जातो या. क्षेत्ररक्षक येईल चेंडू पर्यंत, चांगलं फिंड केलं जातं या. डिफेंड केला गेला चेंडूला. 2 धावा जरूर जमवल्या जात आहेत यावरती पण प्रयत्न तिसऱ्या धावेचा नकार दिला जातो या. 2 धावा आणि या 2 धावेनं धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे सरकली जाते या ती म्हणजे 5 या आकड्यावरती.
पुन्हा एकदा जर पाहिलं तर अनिकेत निघाला आहे. फटका जरूर खेळलाय, मिळाचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला गेला पण एक धाव रोखू शकला नाही. एकेरी धावा जरूर खर्च केल्या जात आहेत. गोलंदाज जर पाहिला तर एक उत्तम गोलंदाज आहे अनिकेत आणि एक पहिलं पॉवर प्लेचं षटक कसं असावं हे प्रात्यक्षिक करून दाखवतो. या धावा रोखण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. यावेळी चांगला चेंडू, अंगाचा वेध जरूर घेतला जातो. या पुढे मारण्याचा प्रयत्न जरूर होता सचिनचा, कारण की आपल्याला या पॉवर प्लेचा फायदा उचलायचा आहे, धावा जमवायच्या आहेत आणि याच विचारानं पुढे आला होता. पण यावेळी त्याचा विचार फसला गेला आणि एक उत्तम गोलंदाजी राहिली ती म्हणजे अनिकेतची. चला क्षेत्ररक्षण लगेच खुलं करा. नवीन गोलंदाज आपण आमंत्रित करायचा आहे. रामवाडी टीम दर्जेदार खेळ आपल्याला बघायला भेटला जातो. या आज जर पाहिलं तर जावलीच्या भागामध्ये आपण जावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मध्ये स्पर्धा खेळवली जाते. जवळजवळ आपण जर पाहिलं तर 8 ते 10 टीमा या गावावरून येतात. आज जर पाहिलं तर होमगाव टीम ही गावावरून येते, रामवाडी टीम ही या गावावरून येते आणि आज गावावरून आपण येतो या आणि या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी नवी मुंबईत आपण ज्यावेळी येतो त्यावेळी आपला एक खेळ दर्जेदार राहावा, एक अस्मरणीय खेळ राहावा आणि प्रत्येकाच्या मनामध्ये आपला खेळ बिंबवला गेला पाहिजे, आपला खेळ मनामध्ये राहायला गेला पाहिजे. खेळ करून दाखवला जातो. या होमगाव नाही तशाच प्रकारे खेळ करून दाखवला गेला. आपण जरी मॅच हारलो तरी पण दाखवून दिलंय की आपण एक दर्जेदार खेळ करून दाखवू शकतो. दोन्ही टीमचा एक चांगला खेळ राहायला गेलाय. आता पुन्हा एकदा जर पाहिलं तर रामवाडी टीमचा इथं खेळ चांगला पद्धतीने राहायला गेला. पहिलं षटक जर पाहिलं तर अनिकेतनं चांगलं हाताळलं गेलं, 6 धावा खर्च केल्या गेल्या. गोलंदाज आता यावेळी तो म्हणजे निलेश. चांगला चेंडू, यावेळी फटका जरूर खेळला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला जातो. या कारण की आता धावा जमवायच्या आहेत, प्रयत्न करायचा आहे. मानस चांगला आहे कारण की टार्गेट सेट करायचं आहे. कारण पहिला आपण टॉस जिंकलाय, फलंदाजी घेतली, जेवढ्या धावा आपण जमवू शकतो तेवढा प्रयत्न करावा लागतोय आणि प्रयत्न करतायत दोन्ही जोडी. जर पाहिली तर सचिन आणि रणजित. सन्मान दिला गेला, त्यावेळी फटका जरूर खेळला जातो. या दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. या टीम कडून, या जोडीकडून खूप शिकण्यासारखं आहे. म्हणजे आपण बघतोय ना, मॅच का बघायच्या असतात, का समोरचा फलंदाज कसा खेळतो या आणि या प्रात्यक्षिक 2 जर पाहिले तर सचिन आणि रणजित त्या प्रकारे खेळ करतायत, एकेरी दुहेरी धावा जमवतायत. यावेळी फटका जरूर खेळला गेला यावरती पण चेंडू पैसे आलाय क्षेत्ररक्षक. 2 धावा जमवण्याचा प्रयत्न केला जातो. या नक्कीच 2 धावा येणार आहेत, हा विचार मात्र चांगला आहे. मोठा फटका जरूर येत नाहीत पण त्या प्रकारे खेळ केला जातो. या एकेरी दुहेरी धावा जमवतायत, धावफलक चालू ठेवला. या एकेरी दुहेरी धावा जमवल्या जात आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. निलेश यावेळी प्रयत्न केलाय आणि चेंडू खाली आलाय, तो म्हणजे सचिन. उत्तम फलंदाजी केली होती ते म्हणजे रणजित यांनी, पण यावेळी जाळ्यामध्ये अडकला. आता यावेळी रिस्क उचलली गेली कारण की आपल्याला जोखीम उचलणं गरजेचं आहे. फटका कुठेतरी मोठा लागला की धावसंख्या कुठेतरी वेग घेऊ शकते, मोठी उच्चांक धावसंख्या उभी करू शकतो. पण यावेळी जाळ्यामध्ये अडकला तो म्हणजे निलेशच्या जाळ्यामध्ये अडकला. आणि यावेळी एक चांगला झेल लॉंगॉनच्या रिजन मध्ये जर पाहिलं तर सचिन यांनी टिपला गेला. विकेटचं पतन केलं जाते. पहिल्या विकेटच्या शोधामध्ये होता ती म्हणजे रामवाडी टीम आणि सफलता भेटली ती म्हणजे निलेश याला. आणि रणजित सारख्या आपला फॅन असणारा हा गोलंदाज सचिनला रणजितला इथे बाद केलं गेलं. या आता नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरला जातो. या तो म्हणजे राजेश. राजेश धनावडे हा फलंदाजीसाठी उतरला जातो. या 3ऱ्या क्रमांकासाठी इथे त्याला पाठवलं गेलं. या पुन्हा एकदा निलेश निघालाय गोलंदाजीसाठी, एक दर्जेदार गोलंदाजी. टप्प्याचा चेंडू, फक्त त्याला दिशा दिली गेली, एक सिंगल धाव घेतली जाते. कारण यावेळी मोठा फटका खेळणं चुकीचं होतं कारण की पहिला फलंदाज आपला बाद होऊन गेलाय आणि यावेळी आपल्याला एक सिंगल धाव घेणं जरुरीचं आहे. हा माणस जर पाहिला तर राजेश याचा होता, एक सिंगल धाव घेतली. सिंगल धावीनं धावसंख्या 13 आकड्यावरती गेल्या.
पुन्हा प्रयत्न, यावेळी चांगला चेंडू वेगानं यष्टी रक्षकाच्या हातामध्ये स्थिरवला जातो. या आपल्या चांगल्या गोलंदाजीच्या लेमध्ये येतो. या एक दबाव तंत्र आखलं गेलं या निलेश कडून, एक उत्तम गोलंदाजी राहिली गेली. आणि या षटकाकडे जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या गेल्या आणि 1 गडी बाद केला गेला. 13 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. 12 चेंडूचा खेळ संपला गेला. अर्धा प्रवास इथं संपला जातोय. आता उर्वरित 12 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. आता यावेळी सूरज याला गोलंदाजीसाठी बोलवलं गेलं. या चला स्पीडअप घ्या. चला याच्यानंतर टॉस केला जाईल. गवडे आणि हदगेकर टीम दोन्ही कर्णधार तयार. यावेळी कव्हरच्या पॉइंट मध्ये हा फटका जरूर खेळला गेलाय. कुठेतरी मैदानानं साथ दिली गेली ते म्हणजे रामोडी टीमला. आणि यावेळी 2 धावा भेटल्या जात आहेत. सचिन यावेळी जबाबदारी घेतली गेल्या आणि 2 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केल्या जात आहेत. धावसंख्या जर पाहिली तर पुढे सरकली जाते ती म्हणजे 15 या आकड्यावरती. संदेश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी निघालाय. पुढे मारण्याचा प्रयत्न केला गेलाय. चेंडू जातो या पॉइंटच्या रिंगमध्ये. 7 धावांसाठी येतोय हा षटकार. आता सचिनने जबाबदारी घेतली. कारण आपली वर्णी लागली ती म्हणजे ओपनिंग साठी आणि ज्या ज्या वेळी आपली ओपनिंग ला उतरवलं गेलं त्यावेळी त्याचा एक दर्जेदार खेळ राहिला गेलाय सचिन याचा. यावेळी फटका जरूर खेळलाय समोरच्या दिशेमध्ये. लॉंगाचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला गेला पण 2 धावा यावरती जमवल्या जात आहेत. आणि 2 धावेनं जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 23 या आकड्यावरती. आज आपल्याला मान्यवर लाभले तर ते म्हणजे ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह सोसायटीचे ठाणा विभाग चेअरमन ज्ञानदीप कोऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड ठाणे विभागाचे माननीय विभागीय व्यवस्थापक माननीय खोपडे साहेब यांचे इथे आगमन झालेले आहे. त्यांचं इथे श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब करंदी यांच्यातर्फे सहर्ष स्वागत. तर नक्कीच आलेल्या मान्यवरांचं आपण स्वागत केलं जाते. ज्ञानदेव कोऑपरेटिव्ह चे सोसायटीचे ठाणे विभाग प्रमुख जर आपण पाहिले तर माननीय बापूसाहेब खोपडे साहेब यांचं इथं आपण स्वागत केलं जातं आणि त्यांना विनंती केली जाते आपण मंचावरती बसा. यावेळी आपण मॅच बघतोय. एक उत्तम खेळ राहिला गेला. 3 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले गेलेत पण एक गलथान पण आपल्याला बघायला भेटला जातोय तो म्हणजे रामवाडी टीम कडून. आणि यावेळी जर पाहिलं तर 4 धावा इथं जमवले जात आहेत. आणि या षटकाकडे जर पाहिलं तर एक निर्णायक षटक आपल्याला करंजी टीम कडून बघायला भेटलं होतं. ते म्हणजे या षटकामध्ये जवळजवळ आपण जर पाहिलं तर धावसंख्या जमवली गेली ते म्हणजे 20 धावा या षटकामध्ये जमवलेल्या. धावसंख्या जर आपण पाहिली तर 33 धावा धावफलकावरती आल्यात. आता शेवटचं षटक प्रगतीपथावरती असणार आहे. चला लगेच स्पीडअप घ्या. चला स्पीडअप घ्या आणि टॉस साठी या. त्याच्यानंतर गवडे आणि हातगेकर दोन्ही कर्णधार या टॉस साठी. चला शेवटचं षटक जर पाहिलं तर गोलंदाज आलाय प्रसाद. चांगला फटका लॉंग ऑफच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय.
नक्कीच चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेला यावरती आणि एक सिंगल धाव घेतली जाते. सिंगल धावेने जर आपण पाहिलं तर धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 34 आकड्यावरती. प्रसाद हा गोलंदाजी मार्गवरती आलाय. प्रयत्न केलाय, फटका जर पाहिलं तर उंची जास्त आहे आणि यावेळी क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय तो म्हणजे सचिन. आज पहा एक खाली फक्त झेल त्यानं सोडला गेला, पण त्याच्यानंतरचे जर पाहिले तर अप्रतिम झेल, उत्तम झेल, 4 झेल आतापर्यंत त्यानं या स्पर्धेमध्ये पकडले गेलेत. लॉंग ऑनच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना आणि राजेशलाही परतावं लागतं इथं. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरलाय तो म्हणजे अतुल कांबळे हा मैदानामध्ये उतरला जातो. या आता अतुल मैदानामध्ये उतरला गेलाय. उर्वरित अजून 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि आतापर्यंत जर पाहिलं तर धावसंख्या 34 जमवली गेली प्रथम फलंदाजी करत असताना. चांगला चेंडू, खोलवरचा चेंडू, यावेळी प्रसादनं एक गणतंत्र आखलं गेलं. आपल्याला धावा वाचवायच्या आहेत, एक मोठा फटका येऊन द्यायचा नाही, त्या पद्धतीने आपल्याला गोलंदाजी करायची आहे. या माणसानंच गोलंदाजी केली जाते प्रसाद करून. धावसंख्या जरूर एकेरी धावेनं पुढे सरकली जाते ती म्हणजे 35 आकड्यावरती. आता उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे अजून. यावेळी फुलटा चेंडू, क्षेत्ररक्षक इथपर्यंत पोहोचला गेला, एक उत्तम झेल पकडला जातो पण इथं दंडित केलं गेलं आणि 2 बॉलचा इशारा आला इथं. आणि यावेळी डायरेक्ट हिट केली जाते आणि अतुलला परतावं लागतं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना अपयशी ठरला तो म्हणजे अतुल, कारण पुन्हा स्ट्राईक वरती येण्याचा प्रयत्न करत होता. इथे फलंदाज बाद होऊन परतला जातो. 9 बॉलचा इशारा आहे आणि येणारा फलंदाज साठी हा फ्री हिट चेंडू असणार आहे. तीन चेंडूचा खेळ संपलाय आतापर्यंत. उर्वरित अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि हा फ्री हिट चेंडू असणार आहे तो म्हणजे नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरला गेलाय तो म्हणजे निलेश. कोण आहे बॅट्समन, कोण आहे? अभिला मैदानामध्ये उतरवले गेल्या फलंदाजीसाठी आणि गोलंदाज प्रसाद हा गोलंदाजी मार्गावरती निघाला गेलाय. अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रसाद हा गोलंदाजी मार्गावरती निघाला जातो. चला स्पीडअप घ्या आणि गवडीचा कर्णधार आपण इथं सज्ज व्हा. चांगला चेंडू, यावेळी निर्धाव चेंडूची सांगता जरूर केली गेली. एक अतिरिक्त चेंडू जरूर फेकला गेला होता पण त्याच्यानंतर येणारा चेंडू एक चांगला चेंडू हाताळला जातो. निर्धाव चेंडूची सांगता जरूर केली जाते. आता उर्वरित 2 चेंडूचा अजून खेळ शिल्लक आहे. इथून पुढे प्रयत्न केलाय, फटका जरूर खेळला, इथं क्षेत्ररक्षण फसलं गेलं, यावरती एक सिंगल धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. क्षेत्ररक्षण वारंवार इथं फसलं जातं आणि जर पाहिलं तर 2 धावा घेतल्या जात आहेत. आता 2 धावांच्या फरीनंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 39 आकड्यावरती. आता शेवटचा चेंडू असणार आहे, टार्गेट सेट केलं जाईल या शेवटच्या चेंडूवरती. चला गवडी टीम आपला कर्णधार अजून आला नाही, टॉस साठी पाठवा लगेच, विनंती असेल. यावेळी खोलवरचा चेंडू, अप्रतिम चेंडू, डॉट चेंडूची सांगता केली जाईल आणि धावसंख्या रोखली गेल्या. उत्तम षटक हाताळलं गेलं ते म्हणजे प्रसाद यांनी आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 39 धावा, 40 धावांचं टार्गेट. जाऊया टॉस कडे. गवडी वर्सेस हत्तीगवर यामध्ये टॉस केला जाईल, तर विनंती असेल दोन्ही कर्णधारांनी टॉस कपास मध्ये या. हॅलो हॅलो
टीम आदरणीय खोपडे साहेबांना विनंती करेन प्लीज या आपल्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकीचा कॉल करतो येणाऱ्या मॅचचा. ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे ठाणे विभागाचे व्यवस्थापक आदरणीय बापूसाहेब खोपडे, प्लीज थोडस उडा साईडला. एका बाजूला टीम गवडी असेल, दुसऱ्या बाजूला टीम हातेघर, या दोन संघांच्या सर यावरती आहे. नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कॉल, कॉइन घ्या संदीपजी, कॉइन घ्या. एका बाजूला टीम हातेघर, विपक्ष टीम गवडी, दोन संघांच्या दरम्यान हा नाणेफेकीचा कॉल केला जातोय. आदरणीय बापूसाहेब खोपडे, ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह सोसायटीचे ठाणे विभाग व्यवस्थापक. कोण मागेल, कोण मागते? एस टीम हातेघर. हा, स्विंग द कॉइन, छापा द कॉल आणि छापा. कॉल जातोय टीम हातेघर. टॉस जिंकलाय, सर्वप्रथम चॉईस काय असेल? आम्ही प्रथम गोलंदाजी करू. 5 षटकांची मॅच असेल. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? आणि आपण पाहताय आमदार चषक, खऱ्या अर्थानं करंदी गावचं आयोजन. पहिलं आपलं किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न होईल? क्षेत्ररक्षण घेतलं ना. त्याचबरोबर या स्पर्धेबद्दल काय सांगाल? स्पर्धा अशी अतिशय उत्कृष्ट आहे. करंदी गावच्या ग्रामस्थांनी व त्यांच्या कमिटीने अतिशय सुंदर नियोजन केलेले आहे आणि सर्व सुविधा या उपलब्ध आहेत इथे. त्यांचे आभार मानतो की आम्हाला त्यांनी खेळण्यास प्रथम स्थान दिले ते. आपण जर विचार केला ना, खऱ्या अर्थानं हाफ मैदान खेळतोय, तर 360ची मैदान खूप कमी आहेत. हाफ मैदान खेळत असताना नक्कीच एक तोटा असतो क्रिकेटचा, कारण जे सर्कल ग्राउंड असतं तिथे खूप मजा असते, परंतु इथे हाफ मैदान आहे. 5 षटकांमध्ये खऱ्या अर्थानं जर विचार केला तर जास्तीत जास्त किती धावा डिफेंड करण्यासाठी तुम्हाला एक इझी वाटतात? किती धावांपर्यंत रोखाल? नक्कीच आम्ही 45 ते 50 धावाच्या आतमध्ये रोखण्याचा त्यांना प्रयत्न करू. टीम गवडी संघाच्या कर्णधारांकडे जाऊया. टॉस हरलाय, प्रथम बॅटिंग करायची आणि आपण सातत्यानं पाहिलं तर चेससाठी जास्त कर्णधार जात असतात, परंतु तुम्हाला इथे मात्र टार्गेट द्यायचे. किती धावांपर्यंत मजल माराल? 55 to 60 प्लस रन बनवण्याचा आमचा नक्कीच निर्धार राहील. ग्राउंड मोठा आहे त्यामुळे चेसला पण डिफिकल्ट आहे. रन बनतील नक्की. 60 रन्स बनवण्याचा प्रयत्न राहील आमचा. स्पर्धा पाहताय पर्व तिसरे आमदार चषकचं. खरं पाहिलं तर करंदी गावचं आयोजन गावाला होतं गेल्या वर्षी, यावर्षी शहरामध्ये झालं. खूप कमी शॉर्ट वेळेमध्ये पूर्ण केलंय त्यांनी. या स्पर्धेबद्दल काय सांगाल? नियोजन छानच आहे. ॲक्च्युली बाकीचे नियोजन बघता नियोजन चांगलंच आहे. सर्व सुविधा पण उपलब्ध आहेत. धन्यवाद. दोन्ही संघाच्या कर्णधारांना आम्ही शुभेच्छा देतो. आणि मी आदरणीय बापूसाहेब, खऱ्या अर्थानं ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह सोसायटीचे ठाणे विभागाचे विभागीय अध्यक्ष, खऱ्या अर्थानं सर आपण पाहिलं तर क्रिकेट एक आपल्या गावाला, आपल्या विभागाला जोडणारा खेळ. आपण सातत्यानं पाहिलं तर आज 300 किलोमीटरचा प्रवास करून आता 2 टीम खेळत होते त्या गावावरून आल्यात रात्री. म्हणजे आज गाव आणि शहर याचं अंतर कमी करण्याचं काम क्रिकेट करतंय. तर सर या क्रिकेटबद्दल काय सांगाल? ह्या आयोजनाबद्दल काय सांगाल? या ठिकाणी करंदी गाव ग्रामस्थ, तेथील तरुण खेळाडू, क्रीडा क्षेत्राची आवड असणाऱ्या सर्व युवकांमार्फत नवी मुंबई या ठिकाणी हे सामने क्रिकेटचे आयोजित केले जात आहेत. आणि तुम्ही सांगितलं की याचं 3रं पर्व आहे. यापूर्वी मला वाटतं आपण एक ऐरोलीला झालं होतं, तेव्हाही मी त्या ठिकाणी उपस्थित होतो. आणि खेडेगाव आणि शहर यांना जोडणारा हा एक दुवा आहे. मी ऐकलं 32 गावचे 32 संघ या ठिकाणी आहेत आणि एवढं मोठं आयोजन संयोजन करणं अतिशय चांगली गोष्ट आहे. या खेळातून सांघिक भावना निर्माण होते, एकोपा निर्माण होतो आणि जिद्द तयार होते की आपला संघ जिंकला पाहिजे, आपल्याला ट्रॉफी मिळाली पाहिजे. आणि असंच हे काम सांघिक भावनेनं पुढं व्हावं, मी अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. दोन्ही संघांना शुभेच्छा देतो की आपण जिंकण्यासाठी आटोकाट प्रयत्न करावेत. आपणाला हार्दिक शुभेच्छा आणि संयोजकांनी आम्हाला संधी दिली त्यांचे हार्दिक आभार. धन्यवाद. थँक्यू सर. आपल्याला विनंती असेल आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय.
आणि दोन्ही संघाला विनंती असेल आपला स्क्वॉड सज्ज ठेवायचे. ही मॅच संपली की लगेचच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जायचं. आपण पाहिलं टीम हातेगर संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला, तदनंतर मात्र क्षेत्ररक्षणाचा निर्णय. जाऊया बॅक टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. आयोजन समिती विनंती असेल आपण जर बापूसाहेबांचा सन्मान या ठिकाणी केला तर धन्यवाद गणेश सर. नक्कीच याच्या नंतरची मॅच असणार आहे गवडी वर्सेस हदगेवर. हदगेवर टीमनं टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते म्हणजे गवडी टीमला. तर वळूया मॅचकडे. एक उत्तम मॅच आपल्या समोर आली. पहिला विकेट संपादन केलं गेलं, सचिनला परतावं लागलं. अतुल यावेळी वेगानं चेंडू फेकला जातो, या डिफेन्सने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. यात म्हणजे अनिकेत एक दबाव तंत्र आखलं गेलं म्हणजे अतुल कडून. एक चांगल्या वेगानं गोलंदाजी केली जाते, या थांबवलं जातं, या प्रयत्न केला जातो. या 40 धाब्यांचं टार्गेट आहे, पण या 40 धाब्यांना थांबवण्याचं कामही गोलंदाज केलं जातो. या पाठीमागच्या मॅच मध्ये उत्तम कामगिरी राहिली गेली ती म्हणजे अनिकेत कडून. प्रयत्न केलाय, कव्हरच्या डोक्यामधून फटका खेळला जातो, क्षेत्ररक्षक पाठमोरा करतो, या प्रयत्न केला जातो. या इथं नक्कीच चेंडू जज केला गेला आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर 2 धावा जरूर जमवल्या जात आहेत. 2 धाब्यानं आपलं खातं खोललं जातं, या प्रयत्न केला जातो. या चांगली गोलंदाजी राहिली पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेले आणि या 4थ्या चेंडूवरती 2 धावा जमवून आपलं खातं खोललं गेलं, या तो म्हणजे अनिकेत यांनी. अतुल पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी निघाला जातो. यावेळी प्रयत्न केला, फटका जरूर खेळलाय, क्षेत्ररक्षक थोडासा फसला गेला, पण यावेळी एक सिंगल धाव घेतली जाते. या थांबवलं जातं, या रोखलं जाते, कारण की दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला तर आपल्याला कुठेतरी जोखीम उचलावी लागेल आणि फलंदाज आपला धावचीत या स्वरूपात बाद होऊ शकतो. हा विचार करत असताना आपण थांबलं जातं या आणि एकेरी धावेवरती समाधान मानलं जाते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. शेवटचा चेंडू घेऊन निघतो या तो म्हणजे अतुल. चांगल्या वेगानं गोलंदाजी केली जाते. या प्रयत्न केलाय, गॅप शोधलाय या पॉईंटच्या रिजन मधून. क्षेत्ररक्षक जर पाहिला तर लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला जातोय. वेगानं इथं चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. तो म्हणजे रणजित पवार एक उत्तम क्षेत्ररक्षण त्याच्याकडून पाहायला भेटलं जातं. ज्यावेळी तो क्षेत्ररक्षण करतो त्यावेळी उत्तम क्षेत्ररक्षणाचा नजारा त्याच्याकडून बघायला भेटला जातोय. षटकाची समाप्ती होती. या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर 5 धावा म्हणजे ज्यावेळी कर्जे टीम फलंदाजी करत होते त्यावेळी त्यांनी 5 धावा जमवल्या होत्या. पण यालाही प्रत्युत्तर जर पाहिलं तर रामवाडी टीमनं त्याच प्रकारे दिले गेलं. या चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या, गोलंदाज लगेच आमंत्रित करा विनंती असेल. आणि यावेळी गोलंदाज जर पाहिला तर रोहन याला बोलवलं गेलं. 2ऱ्या क्रमांकाचं षटक. चाळीस धाब्यांचं टार्गेट आहे. त्याला प्रत्युत्तर जर पाहिलं तर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 5 धाब्याने दिले गेले या 1 गडीच्या मोबदल्यात. आता 18 चेंडू आणि 35 धावांची गरज असणार आहे इथून पुढचा प्रवास रामवाडी टीमसाठी. आणि यावेळी 2ऱ्या क्रमांकाचं षटक जर पाहिलं तर रोहन याला बोलवलं गेलं. या आणि आता स्ट्राईकला पाहतोय आपण मंगेश अनिकेत हा फलंदाजी मार्गवरती आलाय. प्रयत्न केलाय, आडव्या बाजूने जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर लॉंग ऑफचा चेंडूपर्यंत पोहोचला गेला आणि यावेळी एक सिंगल धाव घेतली जाते. कारण की एकेरी धावा जमवण्याचा प्रयत्न असणार आहे सुरुवातीपासून आणि एखादं दुसरं मोठं षटक खेळणे प्रयत्न केला जाईल या 2 फलंदाजांकडून. रोहन पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी निघाला गेला, प्रयत्न केला, पण यावेळी एक अचूक टप्प्याची गोलंदाजी राहिली गेल्या रोहन याची आणि निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. आलेल्या मान्यवरांचं नक्कीच स्वागत केलं जाईल. तर नक्कीच दत्तात्रेय कळंबे महाराज सोसायटी यांचे जर पाहिले तर व्यवस्थापक महादेव ज्ञानदेव निकम यांचे इथं आपण स्वागत केलं जाईल. व्यवस्थापक दत्तात्रेय कळंबे महाराज पतसंस्था. तर नक्कीच आपल्याला या स्पर्धेमध्ये एक उत्तम भोजनाची
व्यवस्था यांच्या मार्फत केली गेली आहे. त्यांचं पुन्हा एकदा आमदार चषक 2024 मध्ये त्यांचं स्वागत केलं जाते आणि व्यासपीठावर बसण्यास त्यांची विनंती केली जाते. त्यांची या स्पर्धेला भेट देणं म्हणजे एक अनमोल आहे आणि या स्पर्धेला त्यांनी एक चांगली सुव्यवस्था केली गेली आहे. गोलंदाज रोहन निघाला जातो यावेळी पुढे मारण्याचा प्रयत्न केला जातो. गॅप शोधला जातो. क्षेत्ररक्षक येतो या चांगलं क्षेत्ररक्षण राजेश कडून आपल्याला भेटलं जातं या. आणि यावेळी जर पाहिलं तर 2 धावांची जोखीम उचलली गेली. 2 धावांच्या भरीनंतर जर पाहिलं तर धावसंख्या पुढे सरकली जाते ती म्हणजे 9 या आकड्यावरती. चांगलं षटक रोहन याचं बी आतापर्यंत त्याने 4 धावा खर्च केल्यात 4 चेंडूंच्या पाठीमागे. फटका जरूर चांगला आहे. फटक्या म्हणजे आवाज चांगला आहे पण क्षेत्ररक्षक तिथपर्यंत आला. लॉंग ऑफचा तो म्हणजे अतुल. एकेरी धाव इथं खर्च केली जाते. एकेरी धावेनं एक दबाव तंत्र आखलं गेलं या, थांबवलं गेलं या, रोखलं जातं या. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 5 धावा खर्च केल्या गेल्या आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. उर्वरित एका चेंडूचा खेळ शिल्लक आणि इथं डॉट बॉल. पंचांनी नक्कीच अतिरिक्त चेंडू घोषित केला जातो या. व्हाईट बॉलचा इशारा +1 अशा 2 धावा घेतल्या जातील. धावसंख्याचा वेग वाढला जाईल तो म्हणजे 12 आकड्यावरती. अजून एका चेंडूची फेकी करावी लागणार आहे रोहन याला. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाईल तो म्हणजे करंजी टीम कडून थोडासा बदल केला गेल्यानंतर गोलंदाजीसाठी निघाला जातो यावेळी. फटका खेळलाय. फटका फसला की काय इथं क्षेत्ररक्षक आला चेंडूपाशी आणि एक उत्तम झेल पकडला जातो तो म्हणजे मेडानच्या क्षेत्ररक्षकाने एक उत्तम झेल पकडला गेला. यावेळी ती विकेट संपादन केलं जातं मंगेशला परतावं लागेल. आता इथून पुढे जर पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे आणि 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. आता प्रवास वाढला गेला आता षटकाच्या पाठीमागे 14 धावा जमवाव्या लागणार आहेत आणि यावेळी नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरला जातो त्याच्या गोलंदाजीमध्ये जर आपण पाहिली तर एक बहारदार गोलंदाजी, एक उत्तम गोलंदाजी बघायला भेटली गेली. आता फलंदाजीसाठी उतरवलं गेलाय. आता गरज आहे ती रामवाडी टीमला फलंदाजीची, कारण इथून पुढचा प्रवास जर आपण पाहिलं तर 14 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. म्हणजे षटकाच्या पाठीमागे त्यांना 14 धावा जमवाव्या लागणार आहेत हा विजय संपादन करायचा असेल तर. आणि गोलंदाज येतो सचिन. चांगली जबाबदारी याने पूर्ण केली. आपल्या टीमची एक जबाबदारी असते त्या पद्धतीने त्याने खेळ केला गेला. आता गोलंदाजीची जबाबदारी दिली गेली. स्ट्राईकला येतोय फलंदाज अनिकेत. फटका चांगला आहे. इथं क्षेत्ररक्षक जर पाहिला तर चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला रणजित पवार कडून पण थोडीशी उंची कमी पडली गेली आणि थोडासा हाताला चाटून अनिकेत चेंडू सीमारेषा ओलांडली जाते. 4 धावांसाठी धावसंख्या जर पाहिली तर 16 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. जोपर्यंत अनिकेत हा मैदानामध्ये आहे तोपर्यंत जर पाहिलं तर रामवाडी टीमच्या आशा पल्लवीत आहेत, कारण की त्याच्याकडे एक क्षमता आहे. सुरुवातीपासूनचा खेळ जर पाहिला अनिकेतचा तर दर्जेदार खेळ राहिला गेलाय. एक चांगला खेळ राहिला गेला अनिकेतचा. पुन्हा प्रयत्न केलाय आता यावेळी परफेक्ट फटका खेळला जातोय आणि यावेळी लॉंग ऑफच्या रिझन मध्ये हा चेंडू पाठवून दिला जातो. तो 6 धावांसाठी येतोय हा षटकार. पार करंजे टीमने 3ऱ्या षटकामध्ये आक्रमकता घेतली गेली होती. आता यावेळी जर पाहिलं तर रामवाडी टीमने 3ऱ्या षटकामध्ये आक्रमकता घेतल्या. धावींचा पाठलाग करतायत. प्रयत्न करावा लागणार आहे. प्रयत्न ज्यावेळी तुम्ही करताना त्यावेळी तुम्हाला यश येतं आणि यावेळी अनिकेतनं प्रयत्न केला गेलाय. 2 चेंडू एक निर्णायक चेंडू पहिला चौकार आला त्याच्यानंतरचा हा षटकार येतो. यावेळी मॅचची काढा जरूर होती. संधी होती पण इथं संधी गमावली गेल्या. यष्टीरक्षक फसला गेला आणि एक शेट फलंदाज जर पाहिलं तर अनिकेत होता. एक सिंगल धाव घेतली जाते. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली होती म्हणजे 23 आकड्यावरती. अजून 17 धावांची गरज आहे इथून पुढे. 9 चेंडू आणि 17 धावांची गरज. या षटकातील 3 चेंडू फेकून झालेत. 11 धावा खर्च केल्यात ते म्हणजे सचिन याने. थोडासा बदल केला जाईल. राईट आणि लेफ्टीचं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला भेटते. निलेश हा लेफ्ट हँड बॅट्समन स्ट्राईक वरती येतो आणि सचिन
हा गोलंदाजीसाठी तयार होईल. यावेळी चांगला चेंडू हाताळला जातो. यावेळी टप्पा पडल्यानंतर फलंदाज फसला गेला आणि यावरती एक सिंगल धाव डिक्लेअर स्वरूपात येत्या. प्रयत्न केला जातो यावेळी पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर प्रयत्न फसला जातो पण यावेळी पंच वळलेत. नक्कीच अतिरिक्त चेंडू घोषित केला जातो. थोडंसं मनोबल वाढलं होते ते म्हणजे रामोडी टीमचा अतिरिक्त धाव आपल्या खात्यामध्ये आल्या म्हणजे चेंडू शेष असणार आहेत. प्रयत्न करावा लागणार आहे निलेश याला आणि या अतिरिक्त चेंडून धावसंख्या जर आपण पहिली तर जाऊन पोहोचली 25 आकड्यावरती. यावेळी फटका खेळला या कव्हरच्या डोक्यावरून फटका जरूर खेळला. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आला इथं पण 2 धावा यावरती जमवले जात आहेत आणि या 2 धावीच्या परिनंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 27 आकड्यावरती. आता 13 धावांची गरज असणार आहे इथून पुढे. एक चांगलं षटक म्हणावं लागेल रामोडी टीमसाठी. फटका खेळलाय चांगला लॉंगच्या रिझनमध्ये आणि चांगला झेज केला यावरती रणजित यांनी पण 2 धावा थांबवू शकला नाही आणि या 2 धावांच्या भरीनंतर आपण जर पाहिलं तर 3 षटकांचा खेळ संपला गेला. 18 चेंडूचा खेळ संपला आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर धावसंख्या जमवल्या ती म्हणजे 29. 6 चेंडू 11 धावांची गरज. मॅच अशा परिस्थितीमध्ये येऊन थांबले की कोणती टीम विजयी होऊ शकते या क्षणावरती येऊन थांबल्या. आता जो गोलंदाज सफल होईल ते मॅच आपल्या साईडून खेचून आणू शकतो आणि जो फलंदाज चांगली उत्तम फलंदाजी करू शकतो तो आपल्या मॅच मध्ये पुढचा प्रवास चालू ठेवू शकतो. एक खेळ चांगला राहू शकतो. अनिकेत हा सेट फलंदाज आहे आणि तो स्ट्राईक वरती असणार आहे. 6 चेंडू 11 धावांची गरज आणि यावेळी अनुभवी गोलंदाज एक चांगला गोलंदाज जर पाहिलं तर रणजित पवार याला गोलंदाजीसाठी बोलवलं गेलं. आणि यावेळी जर पाहिलं तर अतिरिक्त चेंडू फेकला जातो आणि नक्कीच आपण पाहतो या सुरुवातीपासून की आपण निलेश हा गोलंदाजीसाठी कधी येईल पण त्याची कमतरता आपल्याला भासली जाते. ती करंजी टीमसाठी एक चांगला गोलंदाज वेगवान गोलंदाज त्याचं निर्णायक षटक असतं एक टर्निंग पॉइंट असतो ते आपल्याला इथं कमी बघायला भेटली जाते ते म्हणजे करंजी संघाकडून. फटका खेळला गेलाय डान्सिंग डाऊन खेळला जातो आणि लॉंगच्या रिझन मध्ये हा चेंडू पाठवून दिला जातो. 6 धावांसाठी येतोय अनिकेतच्या बॅट मधून हा षटकार. जरूर आपण विचार केला गेला कारण की निलेश असता तर मॅच फिरवून देऊ शकला असता. हा उल्लेख आपल्याला करावा लागतोय कारण की या गोलंदाजाकडे क्षमता आहे आणि यावेळी जर पाहिलं तर फटका अनिकेतच्या बॅट मधून निघाला गेला 6 धावांसाठी आणि या 6 धावेच्या बरीनंतर धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली 36 आकड्यावरती. यावेळी चांगला चेंडू अनुभव आहे आपल्याकडे अजूनही मॅच आपण आणू देऊ शकतो ही कल्पना दाखवून दिली गेल्या ती म्हणजे रणजितनं डॉट चेंडूची सांगता केली जाते. यावरती 4 चेंडू आणि 4 धावांची गरज असणार आहे म्हणजे एक धाव आता वाचवावी लागणार आहे ती म्हणजे रणजित पवार गोलंदाजी. पुढे मारण्याचा पुन्हा प्रयत्न केला गेला पण यावेळी आशा उद्ध्वस्त करून लावल्यात. शेवटच्या क्षणापर्यंत मैदानामध्ये थांबला गेला आणि पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जाणार आहे तो म्हणजे अनिकेत. आपल्या टीमसाठी एक निर्णायक खेळी करून दाखवली गेली एक उत्तम खेळ राहिला गेला. अनिकेतच्या बॅट मधून या षटकामध्ये 2 षटकार खेचले गेले आणि पुन्हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अनिकेतसाठी जातोय. दोन्ही मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी आपण यायचं आहे आणि एक खेळ चांगला राहिला गेला तो म्हणजे रामवाडी टीमचा. चला लगेच क्षेत्ररक्षणासाठी तयार व्हा हातगेकर टीम. आपण वेळ घेऊ नका. तर इथून पुढे आपण एक नवीन आवाज आपण ऐकणार आहोत आणि या स्पर्धेसाठी उत्तम 3 दिवसाची साथ आपल्या